नमस्कार. आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत. आपण माहिती पाहत आहोत 1 ते 27 नक्षत्र ही कशा स्वरूपाची आहेत. त्यामध्ये आज आपला नंबर आहे नक्षत्र नंबर 25 पूर्वा भाद्रपदा. हे पूर्वा भाद्रपदा नक्षत्र हे एकाच वेळी 2 राशींमध्ये असतं. म्हणजे काय तर कुंभ राशीमध्ये आणि मीन राशीमध्ये असं वाटलं गेलेलं नक्षत्र आहे. आपण बघतो नक्षत्र 3 प्रकारचे असतात. एक म्हणजे ज्या नक्षत्राचे 4ही चरण एकाच राशीत असतात त्याला आपण म्हणतो चतुष्पाद नक्षत्र. ज्या नक्षत्राचे 3 चरण एका राशीत आणि 1 चरण एका राशीत त्याला आपण म्हणतो त्रिपाद नक्षत्र, कारण 3 पाय एका राशीत. आणि काही नक्षत्रांचे 2 चरण या राशीत आणि 2 चरण त्या राशीत असं असतं, त्याला आपण द्विपाद नक्षत्र असं म्हणतो. तर हे नक्षत्र जे आहे हे त्रिपाद या स्वरूपाचं नक्षत्र आहे. याचं कारण काय तर याचा पहिला, दुसरा आणि तिसरा चरण हा कुंभ राशीमध्ये असतो आणि एकच चौथा चरण हा मीन राशीमध्ये आहे. मग 3 चरण एका बाजूला असतील तर त्याला त्रिपाद नक्षत्र असं म्हणतात. आता प्रत्यक्षामध्ये त्रिपाद आणि पंचक अशी नक्षत्रांचे भाग केलेले आहेत. त्या मृत्यूच्या वेळी लोक चौकशी करतात त्यावेळी हे मात्र एकाच वेळी त्रिपाद पण आणि पंचक पण आहे. पंचक म्हणजे कोणते तर ज्या वेळी चंद्र हा कुंभ राशीमध्ये किंवा मीन राशीमध्ये असेल तो काळ म्हणजे पंचक. म्हणजे ज्या क्षणी तो धनिष्ठा नक्षत्राच्या 3ऱ्या चरणातून सुरुवात होतो तिथं आपलं पंचक सुरू होतं. आणि ज्यावेळी शेवटचं म्हणजे धनिष्ठा, शततारका हे पूर्वा भाद्रपदा, पुढचं उत्तरा भाद्रपदा आणि शेवटचं रेवती हे नक्षत्र संपतं, रेवती संपतं आणि अश्विनी सुरुवात होते, त्या क्षणी पंचक संपतं. म्हणून ही 4.5 नक्षत्र त्या पंचकामध्ये येतात. 2.25 नक्षत्र कुंभ राशीची आणि 2.25 नक्षत्र मीन राशीची, याला आपण पंचक असं म्हणतो. त्यामुळे हे नक्षत्र एकाच वेळी त्रिपाद आणि पंचक असं दोन्ही पण आहे. आता ह्या नक्षत्राकडे आपण बघत असताना ह्या नक्षत्राची योनी कोणती आहे ह्याच्यावरून त्या योनीमधल्या जनावराचे गुण ह्या काही माणसामध्ये आहेत काय, असा शब्द नेहमी जनावर का वापरतो तर लक्षात घ्या, मॅन इज अन सोशल ॲनिमल. हा प्राणीच आहे पण माणसाळ आहे. आपल्यातले काही प्राणी समाजामध्ये आहेत पण अजूनही माणसाळलेले नाही आहेत, अजूनही ती माणसाळायची आहेत. बघा तुम्ही, समाजात कुत्रा आहे चावतं, बैल आहे मारतो, गाय आहे लात मारते, सगळं आहे. हा जर प्रकार बघितला तर तशी ही माणसं समाजात आहेत, माणसाळ्यासारखी दिसतात पण प्रत्यक्षात माणसाळलेली नाहीत. म्हणूनच आज आपण भिवून आहोत आणि हे माणसाळलेली हिंस्त्र व्हायला लागलीत. म्हणजे हळूहळू ही जी आहेत ना ही जनावरं अजूनही बिकट परिस्थितीला चाललेली आहेत. म्हणून त्यांच्याकडे जनावर म्हणून विचार करायचा, याचं कारण ते. आता हे पूर्वा भाद्रपदा नक्षत्र आहे, हे सिंह योनीतलं नक्षत्र आहे. त्यामध्ये ह्या माणसामध्ये काही सिंहाचे गुण आहेत का, मग सिंहाचे काही चांगले पण काही वाईट पण असे दोन्ही गुण असतात. बघा तुम्ही, हा सिंह इतका अकराळ विकराळ अमकं तमकं असलं तरीसुद्धा एका चापकाच्या फाटक्यावर सर्कशीमध्ये टेबलवर बस म्हणलं की बसतो. हा जंगलचा राजा आहे. पण असं आपल्याकडे अशीच परिस्थिती आहे. मी कित्येक तरी जागी बघतो मोठमोठ्या संस्थांचे अध्यक्ष बसवलेले असतात पण ते कुण्यातरी एका रिंग मास्टरनं हातात ते चाबूक घेतलेलं असतो, त्यांना सांगितलं बस की बसायचं, उठ की उठायचं. बघा, सगळ्या पतसंस्था, सगळ्या नगरपालिका, महानगरपालिका किंवा इतर मोठ्या संस्था यांच्यावर बसवलेली माणसं हे सगळे सिंह आहेत. आपल्याला वाटतं राजा हा त्या क्षेत्रातला, होय रे, पण त्याला ज्यानं बसवलंय का नाही त्याच्या हातात चाबूक आहे. उठ म्हणलं की उठायचं, 3 महिने म्हणलं की 3 महिने बसायचं, 4 महिने म्हणलं की 4 महिने तर उठायचंच, सोडायचंच तू तुझा बाधा. म्हणजे तू बसलेला नाही, तुला बसवलेला आहे. मग अशा स्वरूपाची ही माणसं, अशा स्वरूपाचे हे सिंह सर्कशीतले बसवलेले टेबलवर आपण रोज बघतो समाजामध्ये. रोज ह्यांचं कर्तृत्व काही नसतं, ह्यांना बसवलं जातं. उठ म्हणलं की उठायचं, जा म्हणलं की जाळ्यात जायचं.
हा प्रकार समाजामध्ये आहे, राहणार, पुढे भविष्यामध्ये असाच राहील किंवा वाढेल, परंतु हे निश्चितपणे खरं आहे. कित्येक तरी गावामध्ये सरपंच नेमतात, महापौर नेमतात, कुणीतरी त्यांना बसवतं एवढ्या वेळासाठी, उठ म्हणलं की उठायचं. म्हणजे ह्यांना स्वतःचं असं काही अस्तित्व नाही. हा सगळा प्रकार आजही आपल्याला समाजामध्ये दिसतो. मग ह्या नक्षत्राची एक कथा आहे. कथा काय सांगते? तम म्हणजे काय तर अंधार. ह्या तमाचा नाश करणारी म्हणजे अंधार आणि काळोख यांचा नाश करणारी देवता म्हणजे कोणती? सांख्य दर्शनाचा जर तुम्ही अभ्यास केला तर त्यात प्रकृतीचे 3 नियम दिलेले आहेत आपल्याला. सत्व, रज आणि तम. यातील तम म्हणजे आळस, झोप, भ्रम, हिंसा, कपट आणि बेजबाबदारपणा हे तमोगुणाच्या प्रगतीतले अडथळे आहेत असे मानले जातात. मग ह्या पूर्वा भाद्रपदा नक्षत्राची जी देवता आहे अज एक पाद, अज एक पाद किंवा अज एक चरण यापैकी एक नाव पंचांगामध्ये छापलेलं असतं. हिची उपासना हे गुण कमी करत करत व्यक्तीला तेजस्वी आणि ब्रह्मरुचिसो प्राप्ती मिळवून देते. म्हणजे माणसामध्ये असलेले तमोगुण जे आहेत ते कमी करण्यासाठी ह्या नक्षत्राची पूजा करावी लागते. पण तमोगुण कमी होण्यासाठी आपण प्रयत्न केले तर ते कमी होतात आणि मग त्यामध्ये वाढतात कुठले? रजोगुण किंवा जे दुसरे गुण आहेत. कुठले गुण आपण त्याला म्हणतो? तमोगुण जर कमी केले तर सत्वगुण आणि रजोगुण वाढतात माणसामध्ये, पण ते टिकले पाहिजेत. टिकले नाही तर पुन्हा ते मूळच्या पदाला येईल. म्हणून त्या नक्षत्राची पूजा करावी लागते आपल्याला. मग हा सगळा प्रकार जर बघितला तर ह्या देवता आहेत अजय एक पाद किंवा अजय एक चरण, ह्यांच्या देवता आहेत का? होय. साधारणपणे ह्या ज्या नक्षत्र आहेत ह्या नक्षत्रांना पाताळातील नाग असं पण म्हटलं जातं. त्यामुळे आपल्या पूजेमध्ये नाग पण असतो. याची कारणं ती आहेत. मग आता ह्या जर नक्षत्राची नाडी बघितली तर आपल्याला आद्य नाडी दिसते. मग आद्य नाडी म्हणजे काय? ज्या व्यक्तींच्या प्रकृतीमध्ये वात दोषाचं प्रमाण जास्त आहे त्या व्यक्ती ज्या आहेत त्या आद्य नाडीच्या असतात. मग ह्या आद्य नाडीच्या प्रकृतीमुळे वात दोषाची आपल्यात वाढ होते आणि प्रकृती आपली ढासळते. मग यामध्ये वाढीमुळे काय होणार? 1 बद्धकोष्ठता, 2 सांधेदुखी, 3 त्वचेचे रोग, त्वचेचा कोरडापणा, निद्रानाश, अशक्तपणा जाणवणे. कारण आपण बऱ्याच वेळी थंड पदार्थांचं जास्त सेवन करतो. आईस्क्रीम, गार पाणी पिणे, पेय पिणे हे जर जास्त केलं तर तुमची काय होईल? वात प्रकृती वाढेल. त्यामुळं आपण गरम जास्त घेतलं पाहिजे. कोरडं जेवण घेणं म्हणजे जेवणामध्ये पातळ पदार्थ नसणं हा सगळा भाग या वात लोकांच्या दृष्टीनं धोक्याचा आहे. शिळं अन्न खाणं, गरम करून खायचं पण ते शिळं असणं. त्यामुळे जेवणाच्या, कामाच्या आणि विश्रांतीच्या ह्या वेळा ह्या निश्चित नसतं. कारण बरेच लोक वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय करत असतात. त्यात कधी कधी शिफ्ट ड्युटी नावाचा एक प्रकार असतो. आपण ज्या ड्युट्या करतो त्यामध्ये आज सकाळ तर उद्या दुपार तर कधी रात्र या स्वरूपाची आहे. काही लोकांची कामं अशी असतात की ज्या कामामध्ये तुम्हाला जेवायला वेळ मिळत नाही. काम एकच आहे परंतु त्यात जेवायला वेळ मिळेल तेव्हा जेवायचं. म्हणजे 11 ते 5 एवढंच वेळ आहे, पण कधी तर 11ला जेवून जायचं, कधी दुपारी जेवायचं, कधी दुपारी जेवायचं नाही, 5 वाजता जेवायचं, वेळच मिळाला नाही. असं जर असेल तर कामाच्या, जेवणाच्या आणि विश्रांतीच्या वेळा अनिश्चित असल्या तर त्यामुळं ह्या नक्षत्राच्या जातकांना हा वाताचा दोष जास्त त्रास देतो. आणि मग शक्य असेल तर यातल्या वेळापत्रकामध्ये बदल करून निदान एका वेळी पोटभर खाल्लं नाही तर थोडं थोडं तरी 2 वेळामध्ये खायची अशी व्यवस्था असायला हवी. परंतु ती जर नाही केली तर तुमचा वात तुम्हाला दमवतो आणि मग ह्यानं दमवायला सुरुवात केली की तुम्ही प्रकृतीकडे दुर्लक्ष करून चालत नाही. मग प्रकृतीच्या तक्रारी घेऊन जगायचं आणि त्या तक्रारींचं ओझं सततपणे लोकांच्या समोर वाहत राहायचं किंवा लोकांना सांगत राहायचं. हा नको असेल तर तुमच्या जगण्यामध्ये बदल करा, तुमची लाईफस्टाईल बदला. ते तुमच्या हातात आहे. तुमच्या मनाने जर ठरवलं ना 100% तुम्ही ठरवू शकता. म्हणून काय विचार करायचा की आपल्याला वाद दोष नको असेल तर आपली लाईफस्टाईल बदलली पाहिजे. एवढंच ह्या नक्षत्रापासून घेण्यासारखं आहे. आता ह्यामध्ये सिंह योनी म्हणून सांगितलं आहे. म्हणजे काय? ह्या व्यक्तींचा चेहरा सिंहासारखा नसेल, स्वभावात ते गुण नसतील, पण आपल्याला काही गुण जाणवतात.
ते जाणवतात म्हणजे पाहण्याची दृष्टी असली पाहिजे आणि आपल्याला त्या दृष्टिकोनातून तिकडं बघता आलं पाहिजे. मग ह्या लोकांच्या स्वभावामध्ये क्रूरपणा असतो, खुंशीपणा असतो, डोळे लाल होतात कोणाकडे बघितलं नुसता तरीसुद्धा मुलं अक्षरशः रडायला सुरुवात करतात. काही शिक्षक असे असतात, काही पालक असे असतात. हे क्रूर आणि खुंशी प्रवृत्ती आहे. समाजामध्ये शक्यतो ह्या लोकांना कुठे स्थान मिळत नाही. लहान मुलं यांना बघितलं की घाबरतात. बऱ्याच आया त्या आमक्याकडे देऊ का म्हणून तुम्हाला भीती घालतात. त्यावेळी हा काय असतो, सिंह योनीचा माणूस असतो. त्याचं नाव काढले तरी लोक भीतात. मग हा जो प्रकार आहे आपण बघितलं शोलेतला हिरो हा काय होता आपल्याला, तर तो आला म्हणलं की लोक भ्यायचे. असं जर बघितला तर हा सगळ्यातला प्रकार मोठा जास्त की तो एखादा गुंड, एखादा आपल्याकडचा दहशत निर्माण करणारा माणूस जरी गल्लीत थांबला तर लोक गल्लीतला रस्ता बदलून जातात. आजही ही सिंहयोनी बाजारात आहे, कालही होती, उद्याही असणार आहे. यांचं वागणं बोलणं हे इतरांना भीती वाटावी असं असतं. यांची केसांची ठेवण साधारणपणे मानेपर्यंत वाढलेले अस्ताव्यस्त केस म्हणजे आयाळ, हौसानं वाढवलेली पण निगा न राखलेली दाढी, सारखं ते कुठे हात घालून खाजवणे, चेहरेपट्टीचा एक भेदक बाज आहे, डोळ्यांची करडी जरब आहे, देहबोली जी आहे ती सामान्य नसते, विचित्र वाटावी अशा स्वरूपाची असते. बघितलं की आपल्याला किळस येते काही वेळेला. हे सिंह योनीच्या लोकांचं आहे. आणि यांची भाषा पण अशीच आहे. आवाजातला ठसका बघा, यांची गुरगुरणारी भाषा बघा, यांचं नरडं फोडीन, रक्त पिऊन दाखवीन वगैरे. जर एकदा पुरुष हे नाटक बघितलं तर त्यातला जो नायक आहे तो सिंह योनीचा लक्षात येईल. त्याची सारखी भाषा मारामारी, फोडाफोडी ह्याच्याशिवाय दुसरी नाहीच. माणसाला माणूस पण आयुष्यभर न देणारी माणसं सिंह योनीत जन्माला येतात. आतडी बाहेर काढीन, कोथळा काढीन, गळा घोटीन, फोडीन, एका बुक्कीत नरडं फोडीन, ही सगळी भाषा आहे. दात पाडीन, ही सगळी भाषा सिंह योनीच्या लोकांची असते. मग या भाषेवरून सुद्धा आपलं लक्षात येतं की ह्याच्या आत सिंह आहे पण तो स्वभावात आहे, अंगात नाही. कदाचित घुसेल पण काय वेळेला. मग तो दोन्हीकडे असण्याची शक्यता असते. आता ह्या नक्षत्राचं जर बघितलं तर गण मनुष्यगण दाखवलेला आहे. मग ह्या मनुष्यगणात असणारी मंडळी फार चमत्कारिक आहे. धड ही राक्षसगणी पण नाही आणि धड देवगणी पण नाही. मग मनुष्यगणी व्यक्ती म्हणजे कुठली, सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण. यामध्ये रजोगुणांचा म्हणजे मधला जो आहे रजोगुण, जो धड सत्वगुण पण नाही तमोगुण पण नाही, ह्या रजोगुणाचा संचय यांच्याकडे जास्त असतो. आणि ते टिकून ठेवण्यासाठी हे लोक सततपणे दक्ष असतात. म्हणजे मी फार ही गोष्ट करत नाही आणि सोडत पण नाही असं म्हणणारा, बॅलन्स करतो म्हणणारा माणूस हा रजोगुणी. मी फार देवदेव करत नाही आणि जात पण नाही असं पण होत नाही असा म्हणणारा माणूस. मी फार तुडून जेवत पण नाही आणि उपाशी पण राहत नाही असा म्हणणारा माणूस. हा प्रकार जर बघितला, फार डोळे फोडून अभ्यास पण करत नाही आणि अजिबात टाळटाळ पण करत नाही, मी 50%वर राहतो असा म्हणणारा माणूस. हे सगळे रजोगुणी माणसं आहेत. आयुष्यात बॅलन्स करायचा, पुढे जायचं नाही आणि मागे जायचं नाही, पळायचं नाही आणि स्लोही चालायचं नाही, अशा स्वरूपाची माणसं ही रजोगुणी स्वरूपाचं आहे. मग ह्या लोकांचं जर बघितलं तर ह्या लोकांचे आयुष्य असते की खोबरं तिकडं चांगलं अशी यांची म्हण आहे. कुठल्या बाजूला असाल तुम्ही, खोबरं तिकडं चांगलं. मग जिकडं फायदा तिकडची बाजू आपली, अशी विचारसरणी यांची असते. कधी कधी हे देवगणासारखे जगतील तर कधी कधी यांचं वागणं राक्षसगणासारखं असतं. हा माणूस जगतो कसा हेच त्याच्याबरोबरच्या लोकांना शेवटपर्यंत समजत नाही. हा माणूस मनुष्यगणी असतो. ह्यांची नेमकी अशी स्वतःची विचारसरणी नसते. त्यांच्यावर जो प्रभाव टाकतो त्या प्रभावाच्या प्रमाणे ते जगत असतात. मग तो चांगला असेल तर त्याच्याप्रमाणे जगतील, तो वाईट असेल तर त्याच्याप्रमाणे जगतील. त्यामुळे ह्या मनुष्यगणी लोकांचा अंदाज येत नाही. आता ह्या विचार केल्यानंतर आपल्याला असं लक्षात येईल की ह्यांनी काय दान द्यावं असं धर्मशास्त्र सांगतं. तर ह्यांनी सोनं दान द्यावं. असेल तर, नसेल तर तो विचार टाकून द्यायचा. पण आजही प्रचंड मोठ्या प्रमाणात सोनं दान करणारी व्यक्तिमत्व आहेत. परंतु त्या व्यक्तिमत्वामध्ये तुम्ही मिळवलेलं धन हे कोणत्या स्वरूपाचं आहे, पांढरं की काळं, याच्यावर अवलंबून आहे. तर काळं असेल आणि भरपूर प्रमाणात दानधर्म केला असेल तर त्याचं फळ जे आहे ते पुण्य तर नाहीच नाही, 100% नाही. तुम्हाला बरं वाटत असेल पण नाहीच आहे. त्यामुळे 10 वेळा विचार करा तर सोनं दान दिलं जातं का. त्यानंतर आपण ह्याचं जर बघितलं तर देवता अजैक चरण. त्यामुळं काही जागी अजैक चरण ह्या शब्दाचा अर्थ पाताळातील नाग असा वापरलेला आहे. आपण जर एकदा भागवताचा अभ्यास केला तर तुम्हाला लक्षात येईल की पृथ्वी एका नागाच्या फण्यावर तरलेली आहे अशी आख्यायिका आहे.
याचा अर्थ प्रत्यक्षात नाग आणि पृथ्वी तरलेली आहे असा अर्थ होत नाही, पण ती अधांतरी आहे म्हणजे निश्चितपणे त्याला काहीतरी खाली बेस असला पाहिजे. तो दिसत नसला तरी काय झालं, मग प्रत्येक फिरणाऱ्या ग्रहांना काहीतरी बेस असेल, म्हणून काहीच नसेल तर त्याला आपण नागाची उपमा दिलेली आहे. पण आत्ता जर बघितलं कलियुगामध्ये तर मनुष्य हा सगळ्यात मोठा विषारी प्राणी आहे आणि त्याच्या तोंडात, डोक्यात, हातात, पेनात, लेखणीत नागाचं विष आहे आणि तो ते इतकं बदा 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 ओततोय. त्यामुळं सगळ्यात मोठा विषारी प्राणी कोण असेल तर तो म्हणजे माणूस. मग पूर्ण पृथ्वी आत्ता त्या नागावर तरली म्हणता येणार नाही, तिनं सगळ्यांच्यात प्रवेश केलेला आहे आणि सगळ्यांच्यामध्ये तो नाग थोड्या थोड्या प्रमाणात अंश आहे. आणि मग तो कुठंही नको तिथं कुणाला दंश करतो, कुणाला फणा काढतो, कुणाला भीती दाखवतो. आज हे सगळा प्रकार बाजारात दिसतो. याचा अर्थ असा की जरी आम्ही प्रत्यक्षामध्ये नसलो म्हणत तरी माणसातला नाग दिसतो. म्हणून मराठीत एक म्हण आलेली आहे, नवरा म्हणजे उशाचा साप. आणि जर तो साप असेल तर बाई तू कोण असा प्रश्न विचारल्यावर उत्तरच मिळत नाही. आणि मग जर ती मिळालं तर ते काय असेल ते बघा. म्हणजे एकंदरीत सगळ्या घरामध्ये एक साप किंवा एक नाग आणि नागिन असले पाहिजेत असा सुद्धा याचा अर्थ कळला तर तो चुकीचा असणार नाही. म्हणून त्यानंतर आपण बघितलं तर मुख अधो, अधोमुखी म्हणजे काय तर साधारणपणे आपल्याला असं लक्षात येईल की भूतकाळात विचार करत बसणारी सारखी माणसं आहे. ह्यांची व्यक्तिमत्व आहे, त्यांचा विचार सारखा भूतकाळाशी निगडीत असतो. म्हणजे काय, मागं काय झालं, त्यानं मागं काय केलं होतं, ते अमकं झालं असं म्हणत राहणारी ही माणसं अधोमुखी. ही मंडळी भूतकाळात कसे कोण वागले, काय झालं ह्या सारखं रगडत बसतात आणि मग आत्ता त्याचा विचार करत जगायचं. म्हणजे बघा, काही लोक जुने जमीनदार होते, काही लोक सावकार होते, काही लोकांच्या घरचं फार चांगलं होतं, घरंदाज होते, पण काही कारणाने पुढे त्याला ओहोटी लागत राहिली. तरीसुद्धा आता काही नाही. आता तुम्ही काय करता, शाळेत शिपाई आहे, पण तुम्ही मागं काय, आम्ही सावकार होतो, आम्ही जमीनदार होतो, आम्ही मालक होतो. अरे होय रे सगळं, पण आज तू कोण आहेस वर्तमानात ते विचार कर. म्हणजे अधोमुखीपणामुळे मागच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या आपल्या सततपणे डोक्यात राहतात आणि आपण त्या धुंदीत जगत राहतो. त्यामुळं आपण न दारू पिता सुद्धा एका विशिष्ट धुंदीत जगणारे धुंद माणसं आहोत की काय असं आपल्याला वाटायला लागतं. त्यामुळं अधोमुखीपण हे तुम्हाला भूतकाळात नेतं आणि भूतकाळात रमवतं, पण वर्तमान काळ तुमच्या घालवतं. आणि म्हणून भूतकाळांच्या चर्चा करत बसण्यापेक्षा वर्तमान काळात मी काय बदलू शकतो याच्यावर अभ्यास केला, विचार केला तर निश्चितपणे तुमची प्रगती ठरलेली आहे. आता यांच्यामध्ये जे बघितली तर आपण दृष्टी जी आहे ती यांची चिबीट आहे. चिबीट म्हणजे काय, मतलबी या शब्दाला दुसरा शब्द तो आहे. मतलबी म्हणजे काय, मला हवं तसं, मला हवं तसं म्हणजे काय. मतलबी दृष्टीसाठी एक फार मोठा धडा आपल्याला लहानपणी अभ्यासात होता. लहानपणी देवाने विचारलं, मी पाऊस पडतो, तू काय पिकवणार, त्यातलं मला काय देणार हे सांग. मग त्यानं देवाला सांगितलं तुला काय पाहिजे. देव म्हणला बघ जमिनीच्या वरचं काय आहे ते तुला घे, मला खालचं दे. मग ह्यानं काय केलं माहिती का, तर ज्वारी लावली. बुडखे तुला, ज्वारी मला. देव म्हणला चुकलो, ह्या वेळेला आपण काय करूया, वरचं मला दे तू खालचं घे. बरं बरं ठीक आहे म्हटलं. मग ह्या भुईमुगाच्या शेंगा लावल्या, मग शेंगा खाली राहिल्या आणि वरचा पाला देवाला दिला. तूच म्हणला होतास मला वरती काय इथली जमिनीच्या दे. हा माणूस चॅप्टर आहे, चिबीट स्वरूपाचा माणूस आहे. बरोबर त्याला फसवतो आणि आज अशा देवाला फसवणाऱ्या चिबीट लोकांची संख्या प्रचंड मोठी आहे, प्रचंड मोठी. माणसाला फसवतात, साहेबांना फसवतात, सगळ्यांना फसवतात. सगळ्यांना तेल लावण्यात पटायत असणारी जात आहे बघा ही चिबीट स्वरूपाची. मग चिबीट दृष्टीमुळे डोळे चांगले असूनही आपण व्यवहारातले खूप शहाणपण आलेले असतेच असे नाही. हे लोक नेहमी सतर्क असतात, त्यांची वृत्ती मतलबी असते. आपल्याला जर कोणी फसवलं तर त्याचं खरं नव्हे असं म्हणतील, पण ह्यानं कोणाला फसवलं तर मात्र सॉरी माझं चुकून झालं बरं का असं जर म्हणत असतील तर आपल्या लक्षात येतं की ठरवून पतसंस्था काढायच्या, ठरवून खायच्या. हे सगळं करून परत ठरवून नाही हो मी काय केलंच नाही, ते कामगार, ते मॅनेजर ह्यांनी सगळं केलं असं म्हणून पुन्हा बुरखा पांघरणारा हा जो मुख्य असतो त्यानं सगळं खाल्लेलं असतं. आणि आपल्याला काय वाटतं खरोखरच त्या लोकांनी केलं काय की हे सगळं, पण प्रत्यक्षात ह्याचा करता करविता कशातच हात न लावता हा चिबीट माणूस हा सगळं उचलून पळून जातो आणि आपल्या कायद्याला शेंडी लावून सगळं करून जातो. 25-25 कोटीची 25,000 कोटीचे कर्ज काढून बँकांना शेंडी लावून पळून जाणारी माणसं आणि कुठं न सापडणारी माणसं चिबीट स्वरूपाची. पण स्टँडवर पाकिट मारून 50 रुपये ज्यानं मारले त्याला मात्र बुटानं जोडवलं जाईल आपल्याकडे. चिबीट स्वरूपाचे आहेत लोक. त्याला धरून बडवायचं का नाही, त्याला आम्ही बडवू शकत नाही, याला मात्र आम्ही बडवणार. म्हणजे न्याय आणि अन्यायाची गल्लत करणाऱ्यांची संख्या चिबीट स्वरूपाची आहे.
म्हणून हे लोक जे आहेत ना त्यांचं कधीही खरं नव्हे. म्हणजे ही सगळ्यांना फसवत राहिलो मात्र मला कोणी फसवायचं नाही. मुद्दाम केलं नाही, नजर चुकीने झाले माफ करा असं म्हणून पुन्हा माफी मागायची, अशी भाषा करणारे. याला कोणी फसवलं तर चुकीला माफी नाही. आणि हा चिबीट म्हणजे चॅप्टर आणि मतलबी स्वभावाचा, ह्या अशाच लोकांची संख्या आज प्रचंड मोठ्या प्रमाणात आपल्याकडं आहे आणि आपण त्याला बळी पडत आहोत. त्याला पर्याय नाही. कलियुगामध्ये हेच होत राहील. आपण शान होणं आज गरजेची बाब आहे. याच्यानंतर ह्या नक्षत्रावर जे जन्म होईल त्याला गुरुची महादशा 16 वर्ष आहे. 16 वर्ष महादशा गुरुची आहे. आता त्या पत्रिकेमध्ये त्याच्या लग्न कुंडलीत गुरु कुठं आहे आणि कसा आहे याच्यावरती त्याचं मूल्य ठरेल. गुरु कुठं आहे, उच्चीचा असेल चांगला गुरु मिळेल, चांगलं ज्ञान मिळेल, चांगलं मार्गदर्शन मिळेल. नीचेचा असेल चुकीचं मार्गदर्शन मिळेल, चुकीचा गुरु मिळेल. आयुष्याची चुकीच्या पद्धतीनं मांडणी केली जाईल आणि चुकत राहू आणि आयुष्यामध्ये मनस्ताप जास्त आणि आनंद कमी, या प्रकारे जगणं आपल्या नशिबाला येईल. म्हणून गुरु चांगला आहे का, तपासून घेतला आहे का, हे बघणं गरजेचं आहे. नाहीतर कुणाला आपलं गुरु करायचं. आज बघा कित्येक तरी बाजारात गुरु आहेत, त्याची काही पूर्वपीठिका न बघता जाऊन त्याच्या पायावर डोकं ठेवणारे, आपलं सर्वस्व देणारे, सर्वस्व पैसे देणारे आणि सर्वस्व म्हणजे स्त्रियांनी तर त्याच्या हवाली सगळा देह केलेला, अशा स्वरूपाचे गुरु बाजारात आहेत. मग हे सगळी माणसं बावळट आहेत का? हो, असली पाहिजेत. तुमचा गुरु तुमच्या पत्रिकेत नेचेत असला पाहिजे, त्यावेळी तुमचं वर्तन असं होतं. शहाणी शिकलेली माणसं अशी वागतात होय. तर तुमच्या पत्रिकेमध्ये गुरु हा जर जन्मतःच महादशेत असेल तर तुम्हाला असल्याच स्वरूपाचे गुरु मिळतात. तुम्ही फसता आणि लोकांना तोंड दाखवायची सुद्धा तुमची लायकी राहत नाही. याची कारणं ही आहेत. आणि मग आपण त्यांना किंवा इतरांना कोणाला दोष देत बसतो, पण दोष त्याला नाही, दोष तुमच्या कर्माला दिला पाहिजे. कितीही शहाणी, कितीही शिकली सवरलेली माणसं असली तर तुम्हाला या पद्धतीनं जगताना दिसतील. आणि मग शिक्षणामुळे माणूस शहाणा होत नाही, संस्कारामुळे शहाणा होतो. काही वेळेला संस्कार चांगले असतात पण आपलं कर्म वाईट असतं, त्यावेळेला मात्र तुम्हाला ह्या गुरुला हारच घालायला पाहिजे. त्यामुळे हे निश्चितपणे खरं आहे की तुमचा हा गुरु. आता ह्या गुरुबरोबर जर आपण बघितलं तर ही रास 2 भागामध्ये वाटलेली आहे. त्रिपाद स्वरूपाचं हे नक्षत्र, पहिला, दुसरा, तिसरा चरण हा कुंभ राशीत येतो आणि चौथा चरण हा मीन राशीत येतो. मग याचे जर पहिल्या चरणावर जन्म झाला तर कुंभ रास, दुसऱ्या चरणावर झाला तरी कुंभ रास, तिसऱ्या चरणावर झाला तरी कुंभ रास, पण चौथ्या चरणावर जन्म झाला तर मात्र मीन रास येते. म्हणून पहिल्या चरणावर जन्म झाला तर सेन नाव येईल, सेनापती वगैरे असं काहीतरी नाव येईल. दुसऱ्या चरणावर झाला तर सो या शब्दावरून सोहन वगैरे काय, सोनाली या स्वरूपाचं. तिसऱ्या चरणावर झाला तर दादासाहेब, दामिनी वगैरे या स्वरूपाचं नाव येईल. आणि चौथ्या चरणावर जन्म झाला तर दी या शब्दावरून त्याला भरपूर नाव आहेत. दिलीप, दीपाली, अमके तमके असे दीवरून भरपूर नाव आहेत. असा जर आपण विचार केला तर पहिल्या चरणावर जन्म झाल्यास त्याचा स्वामी मंगळ येईल, तो पत्रिकेत कुठं आहे त्याच्यावर काय गोष्टी ठरतील. दुसऱ्या चरणावर जन्म झाला तर तुमचा स्वामी शुक्र येतो, तो कुठे आहे त्याच्यावर काही गोष्टी ठरतील. तिसऱ्या चरणावर जन्म झाला तर बुध येतो, त्याचा विचार केला तर आपल्याला काय करता येईल, तो कुठं आहे आणि कशा स्वरूपाचा आहे. आणि चौथ्या चरणावर जन्म झाला तर चंद्र हा कशा स्वरूपाचा आहे, ह्या गोष्टी त्याच्यात ठरतील. आता विचार करायचा की कुंभ रास आणि मीन रास या 2 राशीमध्ये जर समजा कुंभ राशीत आहे पण जर समजा स्वामी शनी असेल तर तुमचा शनी कुठे आहे याच्यावर ह्या गोष्टी ठरतील. आणि मग हे जर वर्ण जर बघितला तर हा शूद्र वर्ण आहे आणि शूद्र वर्ण असेल तर आपली विचार करण्याची क्षमता जी आहे ती खालून वरपर्यंत जाणारी असेल. आणि ह्याचं वश्य तत्व आहे ते म्हणजे मानव. ह्या लोकांना मानवामध्ये राहायला, मानवाशी मैत्री करायला आवडेल. आणि हेच जर वायुतत्व बघितलं तर वायुतत्व जे आहे ते काय सांगतं तर व्यक्तीला वायूप्रमाणे खाली न राहता वर राहता येतं. म्हणजे ह्या व्यक्ती हवेत असतात. कोणत्याही गोष्टीचा विचार करताना ह्या लोकांना हवेत जगायला आवडतं. म्हणजे मी जे नाही ते माझ्याकडे आहे असं स्वरूपाचं दाखवणारी व्यक्ती जी आहे ती वायुतत्वाची. वायू हा आसक्त होत नाही, कुठं थांबत नाही, कुठं मुक्काम करत नाही. हा जाताना सगळं आपल्याबरोबर घेऊन जातो आणि जाताना सगळं घेऊन जातो, तो लोकांना वाटून जातो. तो स्वतःकडे काही स्टेबल ठेवत नाही. हा वायूचा गुणधर्म ह्या माणसांमध्ये असतो. तेच जर आपण मीन राशीमध्ये बघितलं तर त्याचा स्वामी गुरु येतो, त्याचा स्वामी आहे तो गुरु. जर बघितलं तर ही विप्रवर्णी रास आहे. शूद्रवर्णी खालून वर, विप्रवर्णी रास जी आहे ती बरोबर उलटं होतं. म्हणजे वरून खाली पहिल्यांदा चांगला विचार येईल आणि मग चुकीचा विचार येईल, याप्रमाणे रास आहे. आता ही जी आहे ती जलचर स्वरूपाचं वश्य आहे. जलचर म्हणजे काय तर ह्या लोकांना जलचरांविषयी आपल्याला साधारणपणे वश्य असतं, म्हणजे त्यांच्याबद्दल थोडी अटॅचमेंट असते ही स्वरूपाची. आणि जलतत्वाची रास म्हणजे काय तर तत्व जल आहे. म्हणजे ही माणसं साधारणपणे पाण्या स्वरूपाची असतात. मधुर, स्निग्ध,
स्वच्छ, स्वभावतःच पवित्र असणारी, विचार करणारी. पण ह्या लोकांच्यामध्ये एक वैशिष्ट्य आहे, पाणी कशातही मिसळा त्यांच्याप्रमाणे होतं. पाणी ताकात मिसळा ताक होईल, दारूत मिसळा दारू होईल, पाणी आमटीत मिसळा आमटी होईल, घाणपणात मिसळा त्याचं घाणपणात रूपांतर होईल. म्हणजे ही माणसं कोणत्या स्वरूपाच्या ग्रुपमध्ये मिसळतील त्याप्रमाणे त्यांच्यामध्ये गेल्यानंतर आपलं व्यक्तिमत्व बदलतील. मी वेगळा आहे, मला हे चालत नाही असं कधी म्हणणार नाहीत. त्यामुळे हे अनोखं व्यक्तिमत्व आहे जे 4थ्या चरणात जन्माला येतं. त्यामुळं अशा स्वरूपाची माणसं कुठेही अडणार नाहीत. ज्या लोकांची पूर्वा भाद्रपदा नक्षत्र असेल त्यांची निश्चितपणे तमाचा नाश करणारी म्हणजेच अंधार आणि काळोख्याचा नाश करणारी देवता तुमच्या आयुष्यामध्ये येणारे अंधार, तुमच्या आयुष्यामध्ये येणाऱ्या अडचणी, तुमच्या आयुष्यामध्ये येणारा काळोख हा दूर करून तुम्हाला तुमचं रज, सत्व आणि तम ह्या गुणामध्ये सत्व आणि रज हे वाढवण्यासाठी मदत करू. तुमच्या आयुष्यामध्ये अंधार कमी करून उजेड असलेले प्रयत्न करू. म्हणून ह्या तेजस्वी आणि ब्रह्मवर्चस्व प्राप्ती मिळवून देणाऱ्या नक्षत्राची पूजा करा. हे नक्षत्र तुम्हाला निश्चितपणे फायदा मिळवून देईल अशी प्रार्थना करतो आणि थांबतो.